नमस्ते. आजची आपली रेसिपी आहे बांगड्याचं तिखलई आणि बांगडा फ्राय. तर यासाठी मी 4 मासे घेतलेले आहेत. हा बांगडा आहे, याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आणतानाच मी असे काप मारून आणलेले आहेत. तर 2 माशांना काप मारलेले आहेत आणि 2 मासे हे पोटामधून असे उभे कापलेले आहेत. तर याला आता नेहमीप्रमाणे हळद आणि मीठ लावून घ्यायचं. आता मी तिखल्यामध्ये कोकम वापरणार आहे, त्यामुळे सध्या मी वरून मॅरिनेशनसाठी लिंबाचा रस वापरलेला आहे. तर आता हे व्यवस्थित माशांना चोळून हे मासे बाजूला ठेवून द्यायचे. आता यातले जे 2 मासे आपण फ्रायसाठी आणलेले आहेत, बांगडा फ्रायसाठी, त्याला मात्र आपण व्यवस्थित तिखट आणि आलं लसूण पेस्ट लावून घेणार आहोत. तर सध्या हे हळद आणि मीठ लिंबू रस लावून झाला की 2 मासे वेगळे करायचे. आता जे फ्राय करायचे आहेत त्याला असं आलं लसूण पेस्ट आणि आपला मालवणी मसाला किंवा मग घरचा मसाला कुठला तुमचा असेल तो तुम्ही लावून याला व्यवस्थित चोळून घ्यायचा. आता हे जे तिखट आहे हे या चिरांमध्ये व्यवस्थित आतमध्ये भरून घ्यायचं. तोंडाकडची बाजू ओपन असते, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा. आता तुम्हाला किती तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही याला तिखट कमी जास्त करू शकता. आता तिखल्याच्या वाटण्यासाठी आता इथे आपण सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. हे 5-6 मिरच्या आहेत, त्या मी एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेल्या. त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा धणे घातलेले आहेत. आता वाटण्यासाठी आपण इथे अगदी थोडा कांदा, आलं लसूण आणि ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. तर सुरुवातीला मिरची आणि धणे, आलं लसूण हे बारीक करून घ्यायचं. हे बारीक झालं की मग याच्यामध्ये आपण खवलून घेतलेला नारळाची चव घालायचा. आता हे मिश्रण आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. ही पहा, अशी एकदम बारीक पेस्ट करायची. आता याच्यामध्ये तुम्ही साधी लाल मिरचीच्या ऐवजी बेगडी लाल मिरची वापरलात तरी चालेल, त्याच्यामुळे कलर चांगला येतो. आता नेहमीप्रमाणे आपल्याला बांगडा फ्राय करण्यासाठी 1 चमचा रवा, 1 चमचा तांदळाची पिठी घ्यायची. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि रेड चिली पावडर टाकायची. आता एखाद्या पसरट पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. ते तेल व्यवस्थित तव्याला लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जो मॅरिनेशनसाठी रवा आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते चटणीचे जे बांगडे होते ते व्यवस्थित घोळवून वरून त्याला कोटिंग करायचं आणि हे तव्यामध्ये सोडायचे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि खालची बाजू भाजून झाली की तिला पलटी करायची. पलटी केल्यानंतर हे पहा, तेलाचा अंश खालचा कमी होतो. तर याच्यावर आपण वरून अगदी गरजेपुरतं थोडंसं तेल सोडायचं आणि याला आहे असंच मंद गॅसवर वरून दाबून नीट भाजून घ्यायचं. तर हा जेवढा वेळ भाजला जाईल तेवढा त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होऊन हा आतमध्ये छान भाजला जातो. मसालाही आतमध्ये शिजला जातो आणि कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे. आता हाच बांगडा थोडासा असा उभा करायचा, म्हणजे मग त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडाकडची बाजू सुद्धा छान क्रिस्पी होते. हा बांगडा भाजायला आपल्याला फार तर 6 ते 7 मिनिटं लागतात आणि याच्यामध्ये आपला बांगडा मस्त क्रिस्पी तयार होतो. आता हा झालेला बांगडा फ्राय आपण बाजूला काढून घ्यायचा. शक्यतो एखाद्या जाळीवर काढा, म्हणजे मग ही जे कुरकुरीत झालेली बाजू असते त्याला पाणी सुटून ती मऊ होत नाही. किंवा मग तुम्ही आहे या पॅनमध्येच थोडा वेळ ठेवू शकता. तर आता आपण ह्याच तव्यामध्ये तिखले करणार आहोत, त्यामुळे हा मी बांगडा बाजूला काढून घेतलेला आहे. तर आपला एकाच तव्यामध्ये दोन्ही होऊन जातं, कारण आता हा तवा असाही थोडासा तेलकट आहेच. तर याच्यामध्येच मी आता अगदी 1 चमचा तेल घालणार आहे आणि या तेलामध्ये फोडणीसाठी 4 लसूण पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत. हा लसूण परतून झाला की आता याच्यामध्ये आपण अगदी छोटासा मीडियम साईजचा 1 कांदा बारीक चिरून मिक्स करायचा. आता हा कांदा पण लसणाबरोबर परतून घ्यायचा. कांदा थोडासा मऊ झाला आणि कांद्याचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण आपला जो घरचा मसाला आहे तो घालायचा. आपल्या अंदाजानुसार किती तिखट लागेल तेवढा तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी 1 चमचा घेतलेला आहे लाल तिखट. आता हे तिखट सुद्धा ह्या कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे मग तेलामध्ये ते तिखट व्यवस्थित भाजलं जातं. आता याच्यामध्ये कांदा मसाला भाजून झाला की आपण जे वाटण करून घेतलेलं होतं तिखल्यासाठीचं ते वाटण याच्यामध्ये मिक्स करायचं. आता या वाटणामध्ये तुम्ही तिरफळ पण घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. आत्ता माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी घातलेले नाहीत. तर तिखल्याचा बेस हाच असतो की कोकमचा आंबटपणा, मिरच्यांचा तिखटपणा आणि तिरफलाचा वास, ह्या सगळ्याचं मिश्रण त्या तिखल्याला खूप छान लागतं. आणि मग बांगडा त्याच्यामध्ये सोडला तर मग त्या बांगड्याला ह्या सगळ्या मसाल्यांचा
खूप मस्त वास येतो आणि चवही उत्तम लागते। तर आता हा मसाला आपण ह्या चटणी बरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचा। आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवा आणि जसा मसाला थोडासा कोरडा व्हायला येईल तसा मग गॅस कमी करा आणि हा मसाला मग हळूहळू परतायला चालू करा। हा पहा, आता मसाल्याने कलर पण चेंज केलेला आहे, थोडासा घट्टही झालेला आहे। तर यावेळी आता आपण याला झाकून त्याच्या आधी त्याच्यामध्ये 5-6 कोकम सोल घाला, म्हणजे मग कोकमचा जो वास आहे तोही या मसाल्याला लागेल। आणि आता याला झाकून 1-2 मिनिटं वाफ द्या। तुमच्याकडे जर कोकम नसेल तर मात्र मग चिंचेचा कोळ वापरला तरी चालेल, पण कोकमाचा वास छान लागतो। हे पहा, आता मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे, हा परतून घ्यायचा, खूप सुंदर वास सुटतो। आता याच्यामध्ये जे आपण मासे टिकल्यासाठी बाजूला ठेवले होते ते मिक्स करायचे। इथे जर तुम्हाला असा अख्खा बांगडा वापरायचा नसेल तर तुम्ही एका बांगड्याचे 2 किंवा 3 पीस करून पण वापरू शकता। इथे मी असं मध्ये काप दिलेला आहे जेणेकरून हा मसाला व्यवस्थित ह्याच्या आतमध्ये आपल्याला असं भरता येतो आणि मग बांगड्याला छान आतपर्यंत हा मसाला मुरला जातो। आता याच्यामध्ये आपल्याला किती तिखल्याला पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी वरून मिक्स करायचं। आता हे पाणी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हा मासा थोडासा हलवून घ्यायचा आणि आता याला आपण झाकण ठेवून वाफ द्यायची आहे। तर मासा शिजण्यासाठी वेळ लागत नाही, हा खूप पटकन शिजतो। बांगडा किंवा कुठलाही मासा असला तरी तो खूप पटकन शिजतो। तर असं हे पहा, आता ह्याच्यामध्ये पोटामध्ये आपण काप दिलेले त्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित भरायचा आणि याला आता झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटं असंच वाफेवर शिजू द्यायचं। हे पहा, आता छान उकळी पण आलेली आहे, कलर पण छान सुटलेला आहे। आता चवीप्रमाणे मसाल्याला किती मीठ लागेल तेवढंच घाला, कारण आपण बांगड्याला मीठ लावलेलं आहे। तर मसाल्याच्या आणि तिखटाच्या अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हा पलटी करून घ्यायचा, म्हणजे मग ही वरची बाजू सुद्धा एकदा खाली जाऊन व्यवस्थित शिजली जाईल। आता झाकण ठेवला नाही तरी चालेल, कारण हे पहा मासा लगेच शिजतो। तर आता ह्याला तुम्ही असंच झाकण न लावता पण थोडा वेळ गॅसवर ठेवू शकता। आता ह्या स्टेजला तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला अजून थोडी पातळ ग्रेव्ही आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू शकता। तर मला हा असाच मसालेदार खायला आवडतो, त्यामुळे मी हा बांगडाचा तिखला आहे हा थोडासा जाडसर ठेवलेला आहे। तर हे पहा, आता आपला पूर्ण तयार झालेला आहे। कलर पण कोकम आणि मिरचीचा कलर याला खूप सुंदर आलेला आहे, म्हणजे नारळाचा गोडवा, कोकमचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा याच्यामुळे आणि तिरफळाचा वास। आता माझ्याकडे हे आत नव्हते पण तुम्ही टाकले तर तो वासही बघा, इतका सुंदर कॉम्बिनेशन हे जुळून येतं आणि मग तुम्ही हे गरम गरम भाताबरोबर किंवा गरम गरम भाकरी बरोबर पण एन्जॉय करू शकता। तर असं हे आपलं हे तिखलं तयार झालेलं आहे। तर मी इथे भात घेतलेला आहे, भाताबरोबर हा आपला मगाचा बांगडा फ्राय आणि आत्ता जो आपण बनवला तो याच्यामध्ये बांगड्याचे तिखले मिक्स करायचे आणि मस्त एन्जॉय करायचे। तुम्हाला जर ह्या माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि बनवून मला सांगा की तुमची रेसिपी कशी झाली, किंवा जर तुम्ही बनवत असाल हे तिखले तर तुम्ही कशा प्रकारे बनवता हेही मला ऐकायला आवडेल। तर असेच मस्त खा, मस्त रहा, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत एन्जॉय करा। धन्यवाद।